जाबाई सासुरा सासुरा ओलांडून उंबराग जाबाई सासुरा सासुरा कुणी तुणी काढल कुणी तू हसत रहा तू वळू न पुन्हा नको पर तू माहेरी पुजपुज होईल कधी येऊ नको अडी उलट बोलून नको ग करू शिरजोरी सांगाया तर सोपे सांगाया तर सोपे पण कठीण सगळे रोज रोज कसरत तारेवरची होणार सून मी ह्या घरची रोज रोज कसरत तारेवरची होणार सून मी ह्या घरची राणी मी राजाची जमवून घेईन कशी बशी थोडी गोड थोडी मिरची थोडी थोडी गोड थोडी मिरची होणार सून मी ह्या घरची होणार सून मी ह्या घरची बॉस वेडा आहेस का? काय ग मी ऐकलं ते खरंय का? काय रे? मला पिंट्याने सांगितलं की तुझं लग्न मोडलंय. येस खरंय. थँक गॉड. अरे सगळे असंच बोलतायत. अगं मग बरोबर आहे. कसा होता तो? आयुष्याची वाट लावायला निघाली होतीस. बरं तुझ्या त्या बस स्टॉप फ्रेंडला सांगितलंस का? सांगितलं. काय म्हणाला? तो तर पहिल्यापासूनच म्हणत होता की लग्न करू नकोस त्याच्याशी. जान्हवी तो मुलगा खरंच खूप चांगला आहे. वेगळाच आहे नाही तो. काय कसला विचार करतेस? नाही म्हणजे खास नाही रे काही. जरा टेन्शन आलंय. कारण तो असं म्हणत होता त्याला मला काहीतरी सांगायचंय. काय? काहीतरी लपवलंय त्याने माझ्यापासून. मला माहितीये. मुलं काही असं बोलत असतात म्हणजे लपवत असतात काही वेड्यासारखं. पगार कमी आहे, नोकरीच गेलीये किंवा नोकरी नाहीच आहे असं काही लपवतात ग. म्हणजे मी शिवानीला सुद्धा आधी सांगितलं होतं की माझा पगार खूप आहे. पण जेव्हा प्रपोज केलं तेव्हा तिला सगळं खरं सांगून टाकलं. इतकंच असेल तर मग ठीक आहे. तसंच आहे. बाप रे मला कसलं टेन्शन आलं होतं माहितीये. जान्हवी तो मुलगा खरंच खूप छान आहे यार. आय नो पण टेन्शन येतच ना रे थोडस. पण थँक्स अ लॉट आज तुझ्यामुळे मी शांतपणे झोपू शकेन. असलं टेन्शन आलं होतं माहितीये मला. पगार कमी आहे किंवा नोकरी सुटलीये नाहीये हे काही इतके मोठे मुद्दे नाहीयेत. पगार वाढू शकतो, नोकरी दुसरी मिळू शकते. तुम्ही मुलं पण ना वेडी असता जरा. श्री पण मॅडच आहे. इतके आडेवेडे घेण्याची काहीच गरज नव्हती. भेटू दे उद्या बस स्टॉपला. विचारते. काय? काही नाही. लाजताना खूप भारी दिसतेस. चल बाय. बाय. लग्नाच्या गाठी स्वर्गातच बांधलेल्या असतात. बरोबर आहेस तू. श्री माझ्या मनाचा कोणी विचारच करत नाही रे. आईला वाटतं मी चुकलीये. माझ्या नवऱ्यालाही सारखं वाटतं की माझंच चुकलंय. श्री मी नकोशी झाले का रे सगळ्यांना. बघ ना आज माझी अॅनिव्हर्सरी आहे पण कुणालाच काही नाहीये त्याच. बरोबर आहे म्हणा. माझ्या नवऱ्याला जिथे काही वाटत नाही तिथे बाकीच्यांना काय वाटणार आहे. श्री मला खूप पश्चाताप होतोय.
कधी कधी असं वाटतं की की मी चुकले का त्याच्याशी असं वागून. मी माहेरी यायला नको होतं का. पण नाही, तो सुद्धा किती कठोर वागला ना माझ्याशी. दिव्यात्या, तू मला सांग, इंदू वहिनीने आईला जाऊन का सांगितलं. नाही, मला नाही वाटत मोठी आई असं कधी वागू शकते. पण मग तिला कसं कळलं. ते आपल्याला मोठ्या आईशी बोलल्याशिवाय कसं कळेल. बर, मग तिला जाऊन सांग की आईपासून मी खूप वेळा वाचवलंय तिला, लक्षात ठेव म्हण. बोलतो मी तिच्याशी, पण आधी तू शांत हो. काकांची आठवण येते अजूनही. नको, त्या विषयावर आपण नंतर बोलूया. आधी तू इंदू वहिनीला जाऊन जाब विचार बरं. ओके ओके, तू शांत हो आधी. मी मोठ्या आईशी बोलतो आणि मग तुला येऊन सांगतो. पण नंतर तुला माझं म्हणणं ऐकावं लागेल. हा चालेल. दिव्यात्या, हॅपी अॅनिव्हर्सरी. थँक्यू. थँक्यू. बाय. तुला पुन्हा एकदा पाहावंसं वाटलं म्हणून परत आलो. काय झालं. कसलं. खुश दिसतेस. काही नाही, असंच. काय अनिल रावांचा काही कॉन्टॅक्ट वगैरे. आई, तो विषय संपलाय आता. म्हणजे लग्न मोडलं. स्पष्ट शब्दात सांगायचं तर लग्न मोडलं. सांगते ना. तुम्ही गप्पा बसाव. लग्न मोडो हिच्या वैद्याचं. आई, बाबा बरोबर बोलताय. जानू, काय बोलतेस काय तू. हे बघ, असला अविचार करू नको हा. आणि एवढ्या छोट्या छोट्या गोष्टींनी ठरलेलं लग्न मोडतं का कुणी. अनिल रावांचा फोन आला होता. त्यांनाही जाणीव झालीये त्याची. चुकलंय त्यांचं. आणि असंच कुणी काही रागाने बोललं तर ते एवढं काही मनावर घ्यायला पाहिजे का. त्यांना त्यांचं चुकलंय हे कळलं असेल तर चांगलंच आहे, कारण चुकलं होतंच त्यांचं. पण तरी मला आता लग्न नाही करायचं त्यांच्याशी. मग काय करायचं. हा, बिन लग्नाची घरात बसायची. आणि मग बाबांचं ऑपरेशन कसं होणार. मला हे ऑपरेशन करायचं नाहीये. माझ्या ऑपरेशन वरून तिला पुन्हा बोललीस तर बघ. काय करालो. काय कराल. काय जीव घ्याल माझा. काय जीभ हसडाल माझी. तुम्ही बाप लेकीने मिळून काय ठरवलेत तरी काय. आयुष्यभर काय असं लंगडच राहायचंय. स्वतःच्या पायावर काय उभं राहायचंच नाहीये तुम्हाला. पोरीला विकून. विकायची कसली भाषा करताय तुम्ही. चांगलं लग्न करतायत ते. आई प्लीज, हा विषय नकोय आता. हॅलो. हा बोला. काय. अहो काय बोलताय. लग्न झालंय. कुणाचं. एक मिनिट. हा, एक मिनिट. बाबा, एवढी भांडी घासून झाली की तेल लावून देते हा पायाला. सावकाश ग. जानू, चेहरा बघितलास का तुझा. किती छान दिसतेस बघ. बाबा, मी लोन काढून तुमचं ऑपरेशन करायचं ठरवलंय ना. मला खूप छान वाटतंय. माझं ऑपरेशन महत्वाचं नाहीये बाळा. माझ्यासाठी आहे. आणि मी स्वतः लोन काढून ते करते ना, याचा खूप आनंद होतोय. उगाच आदर वाटतोय स्वतःबद्दल. माझं आता काय ग.
तुझ्या सुखातच सुख आहे माझं. अनिलशी लग्न ठरल्यानंतर तुझा चेहरा बघवत नव्हता मला सारखं वाटत होतं की माझ्या ऑपरेशनसाठीच करतेस तू हे सगळं. मग म्हटलं तेच नाही म्हणून टाकूया, म्हणजे तरी तुला जाग येईल. तुझी आई आता हे सगळं सहजासहजी सोडायची नाही, पण तू बधू नकोस. आपण आपल्या विचारावर ठाम राहायचं. होऊन दे काय व्हायचं ते. बाबा तुम्ही नका काळजी करू. बाबा तुम्हाला तो श्री माहिती आहे ना? हो, त्याचं काय? बाबा तो रोज भेटतो मला बस स्टॉपवर. तो खूप पॉझिटिव्ह आहे माहितीये. मोठ्या आईनंच आईआजीला सांगितलं हे तिला मान्य आहे. मी म्हंटल ना तुला, मला वाटलंच होतं. पण आईआजींनी अमृत आणि काकाची शपथ घातली होती तिला. शपथ घातली होती मला. तुम्हाला माहितीये ना वंसा, मी यांची खोटी शपथ कधी घेत नाही. तरी मी आईनं म्हंटल की काही झालं नाही म्हणून. नाही, तुम्हाला आधी का नाही सांगितलंस ग? मी विचारलं कुठे वंसा, तुम्ही मला ओरडायलाच लागलं. अगं तुला माहितीये ना, मला आजच्या दिवशी खूप त्रास होतो. हो म्हणून तर तुमचं मन रमवण्याचा प्रयत्न करत होते. पण कायच्या काही झालं. मला ना मेलीला बोलता सुद्धा येत नाही. चूक तुझी नाहीये ग वैदी. तू चांगल्याच हेतूने मला सांगायला आली होतीस ना. चूक माझी आहे खरं तर. नाही वंसा, माझी चूक झाली. मलाच कळायला हवं होतं. लगेच डोळ्यात पाणी कशाला काढायला हवं होतं मी. ते साहजिकच आहे ग वहिनी, ते येणारच. नाही पण जरा मन आवरायलाच हवं होतं ना. नाही खरं तर मी माझी जीभ आवरायला हवी होती. मी वाटेल तसं बोलले तुला. मी विधवा. बहिणी बहिणी, आय एम सॉरी. माझं खरंच खूप चुकलं. मी तुझ्याशी असं वागायला नको होतं. हवं ना तर तू सगळ्यांसमोर म्हण की मला माझ्या नवऱ्याने टाकली. नाही नाही वंसा, असं म्हणू नका. असं म्हणणाऱ्याची जीभ झडेल. बास आता, पुरे झालं रडणं. थँक्यू. कठीण आहे ते सोपं करावं, सोपं आहे ते सहज करावं, सहज आहे ते सुंदर करावं, आणि सुंदर आहे ते जतन करावं. आपण आयुष्यभर जजमेंट्स करत बसलो तर मग प्रेम कधी करायचं? मला तुझ्या प्रामाणिकपणाचं खूप कौतुक वाटलं. आता तू अकाउंटंट होणार. अकाउंटंट जीजू म्हणून पसंत आहे मला. एक शब्द कळेल तर शपथ. काय दारू बिरू ढोसली होती का काय कुणाच ठाऊक. सारखं आपलं लग्न झालंय लग्न झालंय, कुणाचं म्हटलं तर काहीतरी बरळत होते. ही काय बोलण्याची रीत झाली काय? जानू झोपलीस का ग तू? झोपली नशील तर बोलायचंय मला तुझ्याशी.
काय म्हणू या माणसं, मला काही कळतच नाही. बाबा चहा. निघालीस? हो. हे बघ जानू, मी काय म्हणत होते माहितीये? अरे अनिलराव, अनिल राव, जावई बापूंचं अनिल राव झालं म्हणजे डिमोशन झालं म्हणायचं आमचं या घरात. नाही तसं काही नाहीये. जान्हवी, ऑफिसला हो. थांब जरा, मला बोलायचंय तुझ्याशी. सॉरी, मला उशीर होतोय. अकाउंटंट बद्दलच सांगायचंय तुला. तुझ्याकडून त्याच्याबद्दल काही ऐकायचं नाहीये. चुकलो, सोड ना आता. आता काय लोटांगण घालू की काय तुझ्या पुढे? सासरे बुवा, सांगा तुमच्या मुलीला. अहो चुकलो म्हणतोय तोंडाने, तरी ताठा कायमच. जानू, अगं चुकलं म्हणतायत ना ते, सोड आता हे. चला, तुम्हाला पश्चाताप झाला ही चांगली गोष्ट आहे. मग राग गेला? नाही, काय आहे, माझा स्वभावच आहे जरा आगळ पगळ, पण जरा सवय करून घे. आणि बोललो जरास तर काय लगेच भोकं पडली अंगाला. आता नवऱ्याचा बायकोवर एवढाही हक्क नसतो. नसतो कसा, असतो तर. आपण नवरा बायको नाही होत. नाही, आज नाही, पण उद्या होऊ की. मिस्टर अनिल, लग्न मोडलंय आपलं मी काल. त्या अकाउंटंटच्या सांगण्यावरनं आपलं लग्न मोडतेस? त्याचा यात काही संबंध नाहीये. आहे, त्याचा संबंध आहे. ऊस लावले त्याने. नाही, गोरा गोमटा दिसतो पण महा बनेल आहे. मी बोलतोय तुझ्याशी. लग्न झालंय त्याचं. पोर आहे त्याला. अगं स्वतःच्या फायद्यासाठी तो तुला वापरतोय, एवढी तरी अक्कल ठेव. चौकशीसाठी काल त्याच्या ऑफिसमध्ये गेलो होतो, तेव्हा कळलं मुलगा आजारी होता त्याचा. तेव्हा दवाखान्यात का काय गेला होता. तरीही हिच्या सगळ्या चुका माफ करून मी लग्नाला तयार आहे. ठरलेल्या वेळीत साखरपुडा उरकून घेऊ. काय सासूबाई?